जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा आखाडा आता तापलाय, पण तो विकासाच्या मुद्द्यावर नाही, तर घराणेशाहीच्या मुद्द्यावर. भाषणामध्ये गप्पा मारल्या जातात, सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या, पण तिकीट वाटपाची वेळ आली की आठवते ती फक्त स्वतःची फॅमिली. जळगावात आमदारांच्या मुलांना आणि महापौरांच्या वारसांना तिकीट मिळाली आणि सतरंजा उचलणारा कार्यकर्ता बघतच राहिला. राजकारणात एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, राजाचा मुलगा राजाच होणार. पण लोकशाहीत किमान नेत्याचा मुलगा नेता होऊ नये, तर सर्वसामान्यांना संधी मिळाली अशी अपेक्षा असते. जळगावात सध्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या आहेत आणि त्या पाहिल्यावर धक्का बसल्याशिवाय राहत नाही. राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना सामान्य जनतेपेक्षा आणि पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना अधिक प्राधान्य दिलं आहे. एकीकडे पक्षाचे ध्येय धोरण पोहोचवणारे, आंदोलनात लाठ्या खाणारे आणि सतरंजा उचलणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, आणि दुसरीकडे थेट लॉन्च झालेले नेत्यांचे पुत्र आणि कन्या आहेत. सत्ताधारी असो वा विरोधक, भाजप असो वा शिंदे सेना, या फॅमिली पॉलिटिक्स मध्ये कोणीच मागे नाही. नेमकं कोणाचं तिकीट कापलं गेलं आणि कोणाच्या गळ्यात माळ पडली, चला सविस्तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात करूया शहराच्या बड्या नेत्यांपासून, म्हणजेच आमदारांपासून. ज्यांच्या हातात पक्षाची सूत्र असतात, त्यांनीच सर्वात आधी आपल्या घराचं कल्याण केलं आहे. सर्वप्रथम भाजप आमदार सुरेश भोळे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या पुत्राला राजकारणात सेट करण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी आपले पुत्र विशाल भोळे यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. सामान्य कार्यकर्त्याला जिथे एक तिकीट मिळणं कठीण असतं, तिथे आमदाराच्या मुलाला थेट एंट्री मिळते. त्यानंतर द्वितीय, शिंदे सेना आमदार चंद्रकांत सोनवणे. इथे तर एका दगडात दोन पक्षी मारले गेले. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घराणेशाहीची हद्दच पार केली आहे असं म्हटलं तर वावंग ठरणार नाही मित्रांनो. त्यांनी आपली मुलगी अमृता सोनवणे आणि मुलगा गौरव सोनवणे अशा दोघांनाही मैदानात उतरवलं आहे. एकाच घरात दोन तिकीट. विचार करा, त्या प्रभागातील जुन्या शिवसैनिकांचं काय झालं असेल. त्यानंतर तृतीय, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. सत्ताधारीच नाही, तर ज्यांना आपण पूर्वीचे दिग्गज म्हणतो, ते माजी पालकमंत्री गुलाबराव देवरकर यांनीही आपला मुलगा प्रफुल्ल देवरकर यांना निवडणुकीची संधी दिली आहे. म्हणजे पक्ष कोणताही असो, पुत्रप्रेम आणि वारसा हक्क सगळीकडे सारखाच आहे. केवळ आमदारच नाही, तर ज्यांनी यापूर्वी महापालिकेचं नेतृत्व केलंय, त्या माजी महापौरांनीही आपली खुर्ची घरातच राहावी याची पूर्ण सोय केली आहे. यादी बघा. माजी महापौर भारती सोनवणे भाजप यांनी आपला मुलगा कल्पेश सोनवणे याला भाजपकडून तिकीट मिळवून दिलं आहे. माजी महापौर ललित कोल्हे शिंदे सेना, जळगावच्या राजकारणातील चर्चेतील नाव. त्यांनी आपला मुलगा पियुष कोल्हे याला शिंदे सेनेकडून उमेदवारी दिली आहे. मग माजी महापौर राखी सोनवणे शिंदे सेना, यांचा मुलगा सागर सोनवणे हा देखील आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. म्हणजे आई किंवा वडील महापौर होते, आता मुलगा नगरसेवक होणार. हे पाहिल्यावर प्रश्न पडतो की पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी फक्त नेत्यांच्या रॅलीत गर्दीच करायची का? वर्षानुवर्षे पक्षाचे झेंडे उचलणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मागायचा अधिकारही नाही का? घराणेशाही आता फक्त रक्ताच्या नात्यापुरती उरलेली नाही, तर ती आता निकटवर्तीयांपर्यंत पोहोचली आहे. राज्याचे संकटमोचक आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे अरविंद देशमुख यांनीही पक्षाने संधी दिली आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचे विश्वासू अमित पाटील यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आहे. या सगळ्याचा परिणाम काय झालाय? जळगावात सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्यांनी 5-10 वर्ष काम केलं, ज्यांनी पक्षाचे ध्येय धोरण घरोघरी पोहोचवले, त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की सॉरी, तिकीट साहेबांच्या मुलाला गेलंय. ही नाराजी आता प्रचारात दिसणार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत की आम्ही काय फक्त सतरंजाच उचलायच्या का, की अंतर्गत धुसफूस निवडणुकीत नेत्यांच्या वारसांना भोवणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर जळगाव महापालिका निवडणूक ही कार्यकर्ता विरुद्ध वारसदार अशी झाली आहे. व्यासपीठावर नेत्यांनी कितीही गप्पा मारल्या की सामान्य कार्यकर्ता हाच आमचा कणा आहे, तरी वास्तवात तिकीट वाटपात ब्लड रिलेशन कामाला येतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तुम्हाला काय वाटतं? एकाच घरात दोन दोन तिकीट देणं आणि निष्ठावंतांना डावलणं योग्य आहे का? जळगावची जनता या घराणेशाहीला स्वीकारेल की नाकारेल? तुमची रोखठोक मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.